रामकृष्ण हरी मंडळी, आता आषाढी एकादशी जवळ आलेली आहे. अगदी लहान मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंत आपण सर्वजणच या एकादशीला उपवास करतो. आता या उपवासाला अनेक पदार्थ बनवले जातात. मी आज 1 वाटी साबुदाणा जो भिजवलेला असतो त्यापासून 2 पदार्थ बनवणार आहे. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. स्वच्छ 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घ्यायचा आणि साबुदाणा आपल्याला रात्रभर भिजवून घ्यायचा आहे. रात्रभर या ठिकाणी साबुदाणा व्यवस्थित भिजला गेलेला आहे. आता एका मोठ्या बाउलमध्ये आपल्याला हा साबुदाणा अगदी मोकळा करून घ्यायचा आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या मिरच्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत. आता याचे बारीक वाटण करून घेऊया. एक मोठ्या आकाराचा बटाटा शिजवून किसून घेतलेला आहे, तो यामध्ये घालायचा आहे. बारीक वाटण करून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे. शेंगदाण्याचे बारीक कूट 5 ते 7 चमचे यामध्ये घालायचे आहेत. तसेच चवीनुसार मीठही घालून घेऊया. आता आपण हे सर्व मिश्रण एकजीव करून घेणार आहोत. बटाटा, हिरवी मिरची, मीठ आणि साबुदाणा आपल्याला चांगला मळून घ्यायचा आहे. तुम्ही यामध्ये जिरे किंवा कोथिंबीर घालू शकता जर उपासाला तुम्ही खात असाल तर. शाबू वडे आणि थालीपीठसाठी लागणारे पीठ तयार झाले आहे. 5 मिनिटं पीठ आपलं भिजते तोपर्यंत आपण या ठिकाणी चटणी तयार करून घेऊया. अर्धी वाटी शेंगदाण्याचे कूट घेतलेला आहे. तसेच एक हिरवी मिरची घ्यायची आहे. 1 चमचा दही आणि चवीनुसार मीठ घालून मिक्सरवरती याची बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत. झटपट उपासाची चटणी बनवून तयार झाली आहे. वडे तयार करण्यासाठी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि वडे या ठिकाणी तयार करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने सर्व वडे मी तयार करून घेते. तेल गरम झालेलं आहे. यामध्ये वडे सोडूया. 3 ते 4 मिनटं आपले हे वडे तळण्यासाठी लागतात. अगदी सोनेरी कलरवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. वडे तळले जातात तोपर्यंत आपण थालीपीठ तयार करून घेऊया. त्यासाठी पॅन घेतलेला आहे. पॅनवरती थोडंसं पाणी आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे. एक मोठा गोळा घ्यायचा आहे आणि आता या ठिकाणी थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे. जर वड्याचं पीठ आपल्या हाताला चिटकत असेल तर पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. सोनेरी कलरवरती आपले हे बघा वडे तळून झालेले आहेत. अगदी छान कलर आपल्या वड्यांना आलेला आहे. काढून घेऊया डिशमध्ये. गॅसवरती पॅन ठेवायचा आहे. यावरती 1 चमचा तेल सोडायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 2 मिनिटं हे थालीपीठ वाफवून घ्यायचं आहे. 2 मिनिट झालेले आहेत. झाकण काढूया आणि दुसऱ्या बाजूनी हे थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचे आहे. दोन्ही बाजूने आपले हे थालीपीठ भाजून चांगले तयार झालेले आहे. खाण्यासाठी हे थालीपीठ आपले तयार आहे. अगदी छान मऊसूद या ठिकाणी आपले हे थालीपीठ बनवून तयार होते. तुम्ही बघा 1 वाटी भिजवलेल्या साबुदाण्यापासून 2 पदार्थ बनवू शकता. एक शाबू वडे आणि अशा पद्धतीने थालीपीठ. वयस्कर लोकही हे मऊसूद थालीपीठ खाऊ शकतात. मस्तपैकी शाबू वडे बनवून आपले तयार आहेत आणि या ठिकाणी आपला पराठाही बनवून तयार झालेला आहे. एक तुम्हाला शाबू वडा दाखवते. अगदी कुरकुरीत या ठिकाणी झालेला आहे बघा. खायला तर मस्तच लागतो आणि पराठाही या ठिकाणी बघा मस्तच बनला गेलेला आहे. अगदी शाबू वडा या ठिकाणी एक तोडूनही दाखवते बघा. वरून अगदी क्रिस्पी झालेले आहेत आणि आतूनही बघा मस्तपैकी शिजले गेलेले आहेत. आशा करते आजची ही माझी 2 in रेसिपीज तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत रामकृष्ण हरी. धन्यवाद.